श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकन्नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। दत्त संप्रदायातल्या एका महान अधिकारी सत्पुरुषाचं जीवन चरित्र आपण पाहतोय आणि ते सर्व चरित्र पाहत असताना दत्त महाराजांच्या प्रती असलेली निष्ठा, दत्तात्रेयांच्या वरती असलेलं प्रेम आणि दत्तगुरूंनी केलेली कृपा, हा सर्व चरित्राचा भाग आपण क्रमाक्रमानं पाहिला। अंबाजोगाई या क्षेत्रावरती जेव्हा दासोपंतांचं येणं झालं, सकुटुंब सपरिवार त्यांचं अंबेजोगाईला जेव्हा येणं झालं, रोज लिखाण करायचे दासोपंत। म्हणून मी दासोपंतांचं चरित्र सांगताना सुरुवातीलाच व्यक्त केलं होतं की महाराष्ट्रावरती, महाराष्ट्रातल्या आपल्या सर्व लोकांच्या वरती, मराठी भाषिकांच्या वरती दासोपंतांचे खूप उपकार आहेत। कारण वाङ्मय आपण जे जे वाचतो, शब्द सुचणं हा एक भाग आहे आणि शब्द व्यक्त होणं आणि ते त्या व्यक्त होणाऱ्या शब्दांना प्रासादिकता प्राप्त होणं, हे केवळ ईश्वरी कृपेशिवाय शक्यच होऊ शकत नाही। म्हणून एक सुंदर वाक्य आहे, प्रत्येक संत हे कवी आहेत, पण प्रत्येक कवी हा संत असेलच असं सांगता येत नाही। म्हणून दासोपंतांसारख्या अधिकारी महापुरुषांनी 2 लाखांहून अधिक काव्य कवनं केली, रचना लिहिली। रोज एक ढबू पैशाच्या यांनी शाई लागायची आणि रोज लिखाण चालू आहे, रोज लिखाण चालू आहे। 2 लाखांहून अधिक कवनं केली। म्हणून आत्तापर्यंत आपण दासोपंतांचा चरित्राचा भाग पाहताना त्यांचं दिव्य चरित्राचं अवलोकन केलं, परंतु चरित्रातल्या त्यांच्या वाङ्मयाचा अभ्यास करताना थोडा जर स्पर्श केला नाही, या माध्यमातून आपल्या पुढे जर त्यांचं वाङ्मय जर आपल्या पुढे ठेवलं नाही, तर ते चुकीचं ठरेल। दासोपंत ज्या वेळेला लहान वयात बिदरच्या बादशाच्या दरबारात अडकले, अशी जी गोष्ट आपण ऐकली, त्याचं वर्णन स्वतः दासोपंत एका कवनात करतात। ते म्हणतात, बंदी पडला बालक स्मरे जनका, माय वेचित जाई क्षणू एका, तुझ वाचून करुणा नये आणिका, तैसी गती बा जाहली माझी एका, दत्ता धावरे धावरे धावणिया, माय बापा सांडिसी झणी माया, तुझ वाचुनी न स्मरे योगिराया, भवबंधनी पडलो गुणक्रिया, केवी राहू कवण दिशा पाहू, पंथू न कळे केऊ जाऊ। म्हणजे आपलं चरित्र सांगत असताना थोडंसं मागे अवलोकन केल्यानंतर, सिंहावलोकन केल्यानंतर ते प्रसंग जेव्हा त्यांच्या डोळ्यापुढे येत आहेत, तेव्हा ते शब्दद्वारे व्यक्त केले। दासोपंतांची असंख्य पदं व्यक्त केलेली आहेत, दासोपंतांनी लिहिलेली आहेत। 1500हून अधिक अभंग पदं दासोपंतांनी लिहिलेली आहेत। सज्जन हो, दासोपंतांच्या प्रधान साहित्यामध्ये जरी गीता असली, आपण मागे पाहिले की गीतेवरती त्यांनी अधिकारवाणीने लिखाण केलंय, परंतु गीता हे जरी त्यांचं प्रधान लिखाण असलं तरी त्यांचं भावविश्व जे आहे की नाही, ते भावविश्व दत्तात्रेयांना आळवण्यामध्ये, दत्तांच्या लीला गाण्यामध्ये, दत्तांच्या विरहानी व्याकुळ झालेल्या अवस्थेमध्ये जे जे भाव मनात निर्माण झाले ते व्यक्त करताना दासोपंतांचं वाङ्मय अतिशय खुलून उठतं। उपनिषदामध्ये एक वर्णन आलेलं आहे,
उपनिषदकार म्हणतात की जीव ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतो म्हणजे काय होतो, तर जीव पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त, वृत्ती, अहंकार या सर्व पद्धतीने आपल्या इष्टदेवतेला, परमात्म स्वरूपाला जेव्हा एकरूप होतो, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय या सर्वांच्या बरोबरीनं जेव्हा बुद्धी नावाचा एक विषय तो सुद्धा समर्पित करतो, तेव्हा त्याला परमगती मिळते. उपनिषदकार वर्णन करतात, उपनिषदांमध्ये वर्णन आली, त्याचंच हे भाषांतर असलेला अभंग मी आपल्या पुढे ठेवणार आहे. यदा पंचान्य तिष्ठन्ति ज्ञानानि मनसा सह बुद्धिर नहि विचेष्टति तामाहु परमांगतिम. ज्या वेळेला पंच ज्ञानेंद्रिय भगवंताच्या चरणाशी ठेवले आहेत, पंचकर्मेंद्रिय ठेवले आहेत, मन पण ठेवलंय, पण या सर्वांबरोबर बुद्धी पण ठेवली आहे, त्या वेळेलाच परमगती मिळू शकते. अन्यथा बुद्धी आपल्याकडे राखून ठेवले आणि बाकी सर्व ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय परमेश्वरापाशी अर्पण केलेत, तत्स्वरूपाचं ज्ञान, परब्रह्म स्वरूपाचं ज्ञान होणे नाही. या सिद्धांताला व्यक्त करण्यासाठी दासोपंतांनी सुंदर शब्दाची जोडणी केली. दासोपंत म्हणतात, मन सुमन सुवर्णी समर्पिले ध्यानी, आता ते परतोनी न मगे न मगे. बाहे दृष्टी दर्शनी समर्पिली वदनी, आता ते परतोनी न मगे न मगे. बापा शरीर संकीर्तनी, हे दिधले कीर्तनी, आता ते परतोनी न मगे न मगे. वाणी तर स्मरणी दिली प्रगर्जनी, आता ते परतोनी न गमे न गमे. हे पै हस्त दोन्ही दिधले तव भजनी, आता ते परतोनी न मगे न मगे. बामती, इथंच शब्द आला बरं का, बामती हे तुझी गुणी अर्पिली निर्वाणी, आता ते परतोनी न मगे न मगे. क्रियाफळे चरणी अर्पिली पूजनी, आता ते परतोनी न मगे न मगे. शेवटच्या चरणात वर्णन करतात, दिगंबर स्थानी आत्मत्व ठेवुनी, आता ते परतोनी न मगे न मगे. पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त, वृत्ती, अहंकारासहित आता दिगंबरांच्या म्हणजे अत्रिपुत्र दत्तात्रेयांच्या चरणी आता माझं आत्मत्वच ठेवलेलं आहे, आता ते परतोनी न मगे न मगे. कधी कधी जनाची निंदा पाहिल्यानंतर मनामध्ये त्रास व्हायचा. ते काय म्हणतात, लोक बोलती ते मी साहीन, जनाचे अपवाद साहीन, अवधूत पंथे मी जाईन, अवधूत पंथे मी जाईन. करू नये ते मी करीन, बोलो नये ऐसे करीन, देवोची स्वय होईन, आता ते मी करीन. अरे मना मना रे मना रे, अरे अरे मना तुझ वीण मना नाही दुसरे रे. क्रिया कर्म ते सांडीन, गुणाचे व्यापार निरसीन, न करणे कर्म करीन, दिगंबरू मी ऐसे ध्याईन, आत्मा अवधूत उपजैन, भेदू बळी तेची देईन, आता न गमे न गमे. सांगायचं तात्पर्य असं की हे जे वाङ्मय आहे ते खूप विलक्षण आहे, खूप सुंदर आहे. ती भाषा थोडीशी जुनी आहे, त्या भाषेचा आनंद घेऊ तेवढा थोडा आहे. दत्तात्रेयांचं चरित्र डोळ्यापुढे आल्यानंतर भावविभोर स्थितीमध्ये दासोपंत जातात आणि कधी कधी त्यांना बाल दत्तात्रय दिसतात, कधी आत्रींच्या आश्रमामध्ये रमणारे बालदत्त दिसतात, तर कधी योग्यांच्या दरबारामध्ये बसलेले अत्रिपुत्र दत्तात्रय मार्गदर्शन करणारे दिसतात. ते म्हणतात, सिद्ध राजा अमृत जळधारा, धर्मू न कळे माते दुसरा, येईन तुझ संगे, तू पुढे मी मागे हे चिपुरे, तू पुढे मी मागे हे चिपुरे. म्हणजे तू दत्त म्हणून राहा, मी तुझा सेवक म्हणून राहतो. दासोपंतांच्या चरित्रातली वाङ्मयातली गंमत आपण पाहूयाच. आज इथेच वाणीला विराम देऊ आणि अत्रिपुत्र दत्तात्रयांचं स्मरण करून आज इथेच थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.